हेल्थ इन्शुरन्स घेताना हेल्थ इन्शुरन्स मधले वेटिंग पिरियड आणि एक्सक्लुजन समजून घेणं गरजेचं असतं. काही आजार हे काही कालावधीनंतर कव्हर होतात, त्यांना वेटिंग पिरियड म्हणतात, आणि काही आजार हे कधीच कव्हर होत नाही, त्यांना एक्सक्लुजन्स म्हणतात. असे 4 प्रकारचे वेटिंग पिरियड आणि एक्सक्लुजन्स प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीला लागू होतात. हे वेटिंग पिरियड किंवा एक्सक्लुजन आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. पहिला वेटिंग पिरियड आहे, त्याला इनिशियल वेटिंग पिरियड म्हणतात. हा 30 दिवसांचा असतो. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही सर्वप्रथम घेतल्यानंतर पहिले 30 दिवस कुठल्याही प्रकारचा नैसर्गिक आजार याच्यामध्ये कव्हर होत नाही. ऍक्सिडेंटल इंजुरीचा क्लेम मात्र आपण पहिल्या दिवसापासून हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमधून घेऊ शकतो. दुसऱ्या प्रकारचा वेटिंग पिरियडला स्पेसिफिक वेटिंग पिरियड म्हणतात. हा वेटिंग पिरियड 24 महिन्यांचा असतो. काही प्लॅन्ड सर्जरीज किंवा काही आजार हे 24 महिन्यांपर्यंत कव्हर होत नाहीत. ते पुढील प्रमाणे: मोतीबिंदू, कान नाक घशाशी रिलेटेड कुठलंही आजारपण किंवा ऑपरेशन, किडनी स्टोन किंवा गॉल ब्लॅडर स्टोन, पाइल्स, फिशुरा, फिशर किंवा संडासच्या जागेच्या कुठल्याही सर्जरीज, नॅचरल डिजनरेशनमुळे झालेले जॉईंट रिप्लेसमेंट्स किंवा मणक्याचे आजार किंवा ऑस्टिओआर्थरायटिस आणि ऑस्टिओपोरोसिस, स्किनशी रिलेटेड कुठलेही आजार, सिस्ट म्हणजे शरीरातील पाण्याच्या पिशव्या, नोड्युल्स, पॉलिप्स आणि बिनाइन ट्युमर्स. बिनाइन ट्युमर्स म्हणजे जे ट्युमर कॅन्सरचे नाहीयेत असे ट्युमर्स, हर्निया, स्त्रियांचे पाळीचे आजार किंवा गर्भपिशवीचे ऑपरेशन्स, व्हेरिकोज व्हेन्स किंवा व्हेरिकोज अल्सर्स, प्रोस्टेट ग्लँडशी रिलेटेड सर्व आजार किंवा ऑपरेशन्स, आणि जन्मापासून असलेले अंतर्गत शरीराच्या आतमध्ये असलेले आजार किंवा व्यंग हे पहिले 24 महिन्यापर्यंत मिळत नाहीत. तिसरा वेटिंग पिरियड जो असतो त्याला प्री एक्झिस्टिंग डिसीज वेटिंग पिरियड म्हणतात. याचा अर्थ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याआधीपासून जर आपल्याला काही आजार असेल, जसं की हायपरटेन्शन म्हणजेच बीपी, डायबिटीस, किडनी स्टोन, थायरॉइड, तर अशा आजारांसाठी काही कंपन्या 3 वर्ष किंवा काही कंपन्या 4 वर्षाचं वेटिंग पिरियड लावतात. आणि चौथ्या प्रकारचं जे एक्सक्लुजन आहे ते कायमस्वरूपी म्हणजे परमनंट एक्सक्लुजन असतं. असे आजार पुढील प्रमाणे: कॉस्मेटिक सर्जरीज, डेंटल ट्रीटमेंट, ओपीडी ट्रीटमेंट, मॅटर्निटीसाठी लागणाऱ्या ट्रीटमेंट्स, जन्मापासून असलेले शरीराच्या बाह्य भागावर असलेले आजार किंवा व्यंग, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, अटेम्प्ट ऑफ सुइसाइड म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न, नशामुक्तीसाठी झालेला खर्च, सायकॅट्रिक ट्रीटमेंट, कायद्याचं उल्लंघन ज्या ऍक्सिडेंटमध्ये असेल अशा ऍक्सिडेंटमध्ये झालेल्या इंजुरीज, वॉर, रायट्स आणि न्यूक्लिअर ऍक्टिव्हिटीमध्ये झालेल्या इंजुरीज, या सर्व आजारांचे किंवा इंजुरीचे खर्च आपल्याला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या क्लेम मधून कधीही मिळणार नाही. वरील वेटिंग पिरियड किंवा एक्सक्लुजन हे सर्वसाधारणपणे जे ट्रॅडिशनली हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स अवेलेबल आहेत त्याच्यामधील आहेत. हल्ली काही कंपन्या यातील काही आजार हे इनबिल्ट किंवा ऍड ऑन पद्धतीने कव्हर करतात. तर आपण हेल्थ इन्शुरन्स प्रोडक्ट सिलेक्ट करताना त्या प्रोडक्ट विषयीची अधिक माहिती घेणं हे श्रेयस्कर. क्लेम सेटलमेंट किंवा रिजेक्शन मध्ये वेटिंग पिरियड आणि एक्सक्लुजनचा खूप महत्वाचा भाग असतो. हेल्थ इन्शुरन्स मधील वेटिंग पिरियड किंवा एक्सक्लुजन बद्दल अधिक माहिती हवी असेल तर प्लीज आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर कनेक्ट करा. धन्यवाद. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.